मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतं। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रोहिणी पाटील यांनी हेच सिद्ध करून दाखवलंय। आज त्या महाराष्ट्रातील एक यशस्वी मधमाशी पालक म्हणून ओळखल्या जातात। सध्या रोहिणीताईंनी मधमाशी पालन व्यवसायात मिळवलेले यश दिसत असलं तरी इथपर्यंत पोहोचायला त्यांना 9 वर्ष लागली आहेत। दरम्यानच्या काळात त्यांना मधमाशी पालन करताना अनेक संकटांचा सामना करावा लागलाय। आलेल्या संकटांवर मात करत त्यांनी मधमाशी पालन व्यवसायात आपली ओळख निर्माण केली आहे। चला तर जाणून घेऊया त्यांच्या मधमाशी पालन व्यवसायाची यशोगाथा। पाटण तालुका हा डोंगराळ असून वनसंपदेने नटलेला आहे। तालुक्यातील नाडेनवा रस्ता गावातील रोहिणी पाटील या प्रयोगशील महिला शेतकरी आहेत। रोहिणीताईंच्या कुटुंबाची 2 एकर शेती आहे, परंतु या जमिनीतील पिकांमधून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने त्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसायाचा शोध सुरू केला। यातूनच त्यांना मधमाशी पालनास पाटण तालुक्यात चांगला वाव असल्याचे ध्यानात आले आणि रोहिणीताईंनी मधमाशी पालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला। मी मधुमक्षिका पालन करते। मी B.Com केले आणि त्यानंतर मी 2014 पासून या क्षेत्रात आले। मी आधी आमची घरची शेती करत होते, पण शेतीपूरक काहीतरी अजून नवीन करावं म्हणून मी मधुमक्षिका पालन या व्यवसायाकडे वळले। मी जेव्हा मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला तेव्हा मला या विषयाबद्दल काहीच नॉलेज नव्हतं। आमच्या इकडचे माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर दादा, त्यांच्याशी मी चर्चा केली की मला असा हा व्यवसाय करायचा आहे। तर मग त्यांनी मला सांगितलं की खादी ग्राम उद्योगमधून तुम्ही ट्रेनिंग घ्या। मग आम्ही 35 महिला एकत्र आलो आणि हे ट्रेनिंग घेतलं, कारण महाबळेश्वरमध्ये जाऊन 10 दिवस ट्रेनिंग घेणं हे आमच्यासाठी शक्य नव्हतं। म्हणून आम्ही 35 जणींची एक बॅच केली आणि ते ट्रेनिंग आम्ही इथंच घेतलं आणि त्यापासून आम्ही एक बचत गट तयार केला। मग जेव्हा मला बी कीपिंग करायचं होतं तेव्हा फंड कुठून अवेलेबल होत नव्हता, तेव्हा आम्ही प्रत्येक जणींनी 5-5 हजार रुपये काढून या व्यवसायाची सुरुवात केली। मला या व्यवसायामध्ये काय यावंसं वाटलं, कारण की जरी कमी शेत जमीन असेल, म्हणजे आमच्या इकडं प्रत्येकांना जसं 10 गुंठ 20 गुंठ थोडीफार शेत जमीन आहे, अशी जास्त एकरांमध्ये जमीन नाहीये। तर मधमाशा पालन हा असा व्यवसाय आहे की स्वतःची जरी आपण जमीन नसेल तरी आपण मधमाशांच्या पेट्या जंगलात ठेवू शकतो व त्याच्यापासून मधुमक्षिका पालन करू शकतो। आणि जे मोठे शेतकरी आहेत, जे मोठे काकडी वेलवर्गीय अशा वेगळ्या भाज्या वगैरे घेतात, त्यांना आपण परागीभवनासाठी मधमाशांच्या पेट्या देऊ शकतो। रोहिणीताईंनी आपल्या मधमाशी पालन व्यवसायाची सुरुवात 10 पेट्यांपासून केली आहे। आज त्यांच्याकडे 111 मधपेट्या असल्याचे त्या सांगतात। मधपेट्यांची ही संख्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी वाढवत नेली आहे। रोहिणी पाटील मधमाशी पालनातून दुहेरी उत्पन्न मिळवतात। यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांना पिकांच्या परागीभवनासाठी मधपेट्या भाड्याने दिल्या जातात। तसेच कालांतराने याच मधपेट्या जंगल परिसरात ठेवून मधाचे उत्पादन घेतले जाते। मी 10 पेट्यांपासून सुरुवात केली, नंतर हळूहळू माझ्या 10च्या 35 पेट्या झाल्या, 35च्या 50 झाल्या आणि मागच्या वर्षीपासून माझ्या आत्ता सध्या 111 पेट्या आहेत। त्यामुळं मी त्या पेट्या मला इथं एका जागेवर ठेवणं शक्य नाही, तर मी काहीतरी एरिया असा निवडलेला आहे, जसं की व्याहापासून पाटणपर्यंत मधमाशांची संख्या खूप वाढते, कारण आमच्या इकडे ऊसाचं प्रमाण जास्त आहे। ऊसात लोक वैरणीसाठी चाऱ्यासाठी मका करतात, मक्यांमधून पोलन कलेक्शन भरपूर होतं। तर मी जेव्हा ह्या एरियात पेट्या ठेवते तर मी वसाहती निर्माण करण्यासाठी, वसाहती वाढवण्यासाठी त्याचं क्वीन रेलिंग करून परागीभवनासाठी शेतकऱ्यांना जास्त पेट्या मला करता याव्या, त्यासाठी ह्या एरियात मी मधमाशांच्या पेट्या ह्या फक्त परागीभवन करण्यासाठी ठेवते। आणि जेव्हा मला हनी कलेक्शन करायचं असतं तेव्हा मी कोयनेच्या भागात फॉरेस्टमध्ये पेट्या ठेवते। त्याच्यामुळं मला दोन्ही बाजूनी प्रॉफिट होतो। एकतर मी परागीभवनासाठी शेतकऱ्यांना पेट्या देऊन शेतीचं उत्पन्नही त्यांचं वाढतं आणि त्यातूनही मला फायदा होतो व मध कलेक्शन करून मधही मी मार्केटमध्ये विकते, त्या मधाचेही पैसे मला भेटतात। असा दुहेरी फायदा हा मी बीकीपिंगमधून करून घेतला आहे। रोहिणीताई 2014 पासून मधमाशी पालन व्यवसाय करतात। या व्यवसायातून सध्या वर्षाकाठी 300 ते 400 किलो मधाचे संकलन केले जाते। हा सर्व मध जंगल परिसरातून गोळा केल्याने पूर्णतः ऑर्गॅनिक असल्याचे त्या सांगतात। त्यामुळे या मधाला चांगला दर देखील मिळतो। संकलित केलेली मधाची पोळी प्रक्रिया युनिटमध्ये आणून मध संकलित केला जातो आणि उत्पादित झालेला मध ऑनलाईन तसेच जागेवर विक्री केला जातो। मधुमक्षिका पालन या व्यवसायातून आपण वर्षाला
50 ते 40% प्रॉफिट भेटू शकतो। कारण या क्षेत्रात असं आहे की आपल्याला मधमाशांना कुठल्याही प्रकारचं खाद्य किंवा फीडिंगचा खर्च होत नाही। आपण जर मधमाशांच्या पेट्यांची देखभाल व्यवस्थित केली तर त्यांचं त्या 2 किलोमीटरवरून त्यांचं ते मधाचं कलेक्शन, पोलन कलेक्शन असेल कलेक्ट करतात। त्याच्यामुळं मध हा निसर्गातून आपल्याला फ्रीमध्ये भेटतोय। आपल्याला फक्त मधमाशांची काळजी घ्यायची आहे आणि वसाहती कशा वाढतील यावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। माझं आत्ता सध्या मधाचं उत्पन्न 300 ते 400 किलो आहे। मी मध हा 1000 रुपये केजीनं विकते। जर आपल्याला शुद्ध आणि ऑर्गॅनिक हनी पाहिजे असेल तर आपण फॉरेस्टमध्येच पेट्या ठेवायच्या, कारण कोयनेच्या जंगलात औषधी वनस्पती भरपूर आहेत किंवा दूरवर कुठं फवारणीही केली जात नाही। त्याच्यामुळं ॲटोमॅटिकच मला तो अगदी ऑर्गॅनिक हनी तिथून कलेक्ट करता येतो। सध्या तरी 2014 पासून मी या क्षेत्रात असल्यामुळे माझा एक कस्टमर बेस तयार झालेला आहे। मी पहिल्यांदा प्रदर्शनामध्ये विक्री करत होते। मानिनी असेल, भीमथडी असेल किंवा कृषी प्रदर्शन असेल, बचत गटाचे छोटे मोठे जे एक्झिबिशन लागतात त्याच्यात मी मध विक्री केला। आता माझा कस्टमर बेस छान झाला आहे, त्याच्यामुळं कस्टमरच्या ऑर्डर येतात, मी त्यांना मध कुरिअर करते किंवा ते माझ्या ऑफिसमधूनही मध घेऊन जातात। सध्या रोहिणीताईंनी मधमाशी पालन व्यवसायात मिळवलेले यश दिसत असले तरी सुरुवातीची काही वर्ष मधमाशी पालन करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलाय। तरी देखील त्यांनी हार न मानता मधमाशी पालन व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय। त्यांच्या या यशाची प्रेरणा घेत ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनी देखील स्वतःच्या पायावर उभारणं गरजेचं आहे।